वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अनेक वर्षाची जुनी परंपरा असून ती परंपरा अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कामरगाव येथील ही परंपरा वर्षानुवर्षे पार पडत असून या कोविड-19 चा संसर्गजन्य रोगाच्या अधिक वाढलेल्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने गणेश मंडळांना परिपत्रक काढून सहकार्य करण्याचे आवाहन मागील वर्षी करण्यात आले होते। ते लक्षात घेता कामरगाव येथील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आदेशानुसार अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव करण्यात आला असून आता या वर्षीही अवघ्या काही दिवसात गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून त्याकरिता कामरगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाने पर्यावरणपूरक इको फ्रेंडली अशी गणेश मूर्ती सोयाबीन पिवळसर रंगाच्या दाण्यापासून बनण्याची सुरुवात ही राखी पौर्णिमेपासून करण्यात आली। जय भवानी जय शिवाजी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला आकार देत असलेले त्या मंडळाचे सदस्यांच्या मते यावर्षी सोयाबीनच्या भावाने 10,000 रुपये क्विंटलचा टप्पा पार केला होता। त्यामुळे त्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्याने सोयाबीन या पिकाला चांगली पसंती दिली असल्याचे दिसत आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या मालाला मिळालेल्या चांगल्या भावामुळे यावर्षी सुद्धा वाशिम जिल्ह्यात 4 लाख हेक्टर पेक्षाही जास्त पेरणी ही सोयाबीन पिकाची झाली असून ते लक्षात घेता या वर्षीही वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकांपासून चांगले उत्पन्न होऊ दे व शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू दे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये व या महाराष्ट्रावरील कोरोनासारखे संसर्गजन्य रोगाचे थैमान समाप्त होऊ दे व पूर्वीसारखे गणेशोत्सव त्यापुढे हर्ष आणि उल्हासाने होऊ दे या संकल्पनेतून कामरगाव येथील शिवाजी चौक गणेश मंडळाने पर्यावरणपूरक इको फ्रेंडली कमीत कमी खर्चात गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात आली। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव। मी गजानन जंगलाजी राऊतकर कामरगाव येथील एक शेतकरी आहे आणि मूर्ती बनवायचा असा उद्देश आहे माझा की पर्यावरणपूरक मूर्ती बनवायची किंवा नदीचं पाणी दूषित होऊ नये किंवा विहिरीचं पाणी दूषित होऊ नये आणि यापासून कोणाला काही नुकसान होऊ नये अशा उद्देशाने हा सोयाबीनचा गणपती बनवलेला आहे आणि सर्व आमच्या मंडळामध्ये सर्व शेतकरी लोक आहे आणि गरीब लोक आहे। यावर्षी कोरोनाचा काळ असल्यामुळं पैशाची खूप टंचाई आहे, लोक जरा अडचणीत आहे, त्यामुळं आम्ही हे सोयाबीनचा गणपती बनवलेला आहे। या गणपतीचा बनवण्याचा उद्देश काय होता तुमचा? आणि गणपती बनवण्याचा उद्देश असा आहे आमचा की पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये आणि त्यापासून कोणाला काही अडचण होऊ नये किंवा पाणी दूषित होऊ नये नदीचं, अशा हिशोबाने आम्ही ही मूर्त्या बनवत असतो। माझं नाव बंडू भीमराव वर्दे, कामरगाव शिवाजी चौक, जय भवानी। आम्ही दरवर्षीप्रमाणे असे जे मूर्ती अलग अलग बनवतो। यावर्षी आम्ही समजा सोयाबीनची रक्षाबंधनपासून आमची मूर्ती बनवणं चालू आहे आणि आमचे कार्यकर्ता गजानन भाऊ राऊत हे दरवर्षी कधी सोयाबीन, कधी केळाची, कधी सुपारीची, कधी बॉलाची हर वेळ अलग अलग मूर्ती बनवतात।